हाय गाईज, पुन्हा एकदा याच ब्लॉगच्या आता दुसऱ्या पार्टमध्ये आपण जोडले गेलेलो आहोत. खरं तर पहिला ब्लॉग जिथून एंड झाला तिथून आपण आता दुसरा ब्लॉग सुरू करतोय. आणि आता हा ब्लॉग फक्त आपण हाटच्या ज्या म्युझियममध्ये आलोय, संत दर्शन, त्या म्युझियममध्ये काय काय आपल्याला दाखवलं जाईल या प्रत्येक गोष्टीचा या व्हिडिओमध्ये पुरेपूर आढावा घेतला जाईल. तर शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये देखील आपण जोडले जा, जॉईन व्हा. आणि हाडशी इथे आपल्या संतांच्या ठिकाणी जे इथे आपण आलेलो आहोत. तर आता आपण जरा लवकरच पोचलो, त्याच्यासाठी आपण नाश्त्याची वेळेसाठी थांबलोय. नंतर आपण थोड्या वेळात आपण मंदिर पाहू शकतो. कारण आता जरा नाश्ता आपण गार्डन पाहून घ्या तेव्हापर्यंत कसं आहे. तर बघा, हा एवढा मोठा असा लॉन आहे आणि तिथं आपण म्हणजे फक्त जेवणासाठी किंवा नाश्त्याचे डबे असतील ते खायला थांबू शकतो. पाठीमागं एक मोठं मंदिर आहे. आता हे मंदिर कसलं आहे किंवा आतमध्ये अजून काय आहे, लेण्या कुठे आहेत, सगळ्या गोष्टी एकंदरीत दाखवल्या जातील. त्यानंतर माझ्या मागं तुम्ही हे बोटिंग बघू शकता. इथे आर्टिफिशियल लेक बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बोटिंगचा अनुभव घेता येतो. आणि याच्यासाठी एक 100 रुपयाचं तिकीट आहे. 20 मिनटं 100 रुपयामध्ये तुम्ही कितीही फिरू शकता या लेकमध्ये. युवत चाललं. बघा, आता नाश्ता वगैरे केल्यानंतर आपण ॲक्च्युअल प्लेसवर आलो आहे. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम 200 रुपयाचं तिकीट काढायला लागतं आहे. म्हणजे मगाशी तुम्हाला दाखवलं असेल की 200 रुपयाचं तिकीट काढायचं, त्याच्यानंतर आतमध्ये जायचं. आता हा इथे स्तंभ आहे ज्याच्यावर सर्व धर्म समभाव अशी भावना दिलेली आहे. त्याच्यानंतर माझ्या मागे एक मंदिर आहे, कोणतं आहे ते मी दाखवतो. आणि वारकरी संप्रदाय. आता आपल्याकडे तिकीटचे काय रेट आहे? 10 वर्षाच्या खालील 100 रुपये आणि वरती 200 रुपये. आता आम्ही एवढे जर आलो तर काही ऑफर वगैरे आहे की नाही? परत सांगा. 15 लोकांचा ग्रुप असेल तर 10% डिस्काउंट. मित्रांनो, या म्युझियमच्या आतमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला कैलास पर्वताचं चित्रण चित्रित केलेलं दिसतं, ज्याच्यामध्ये शंकर, पार्वती आणि गणपती दिसून येतात. आणि समोर एक नंदी देखील भला मोठा बसवलेला पाहायला मिळतोय. हे केवच्या आतमध्ये आल्यानंतर पाहायला मिळतं आहे. आणि त्यातून नंतर पुढे संत साहित्य वर्णित केलेलं पाहायला मिळतं आहे या म्युझियममध्ये. मग हळूहळू जसे आपण पुढे येतो तसं असं वाटत जातं की आपण एखाद्या जंगलातच आलो आहे. आणि अशी परिस्थिती आणि असं वातावरण तिथं तयार केलेलं आहे, ज्यामध्ये श्रावणबाल स्वतः आपल्या आईवडिलांना कावडीत घेऊन काशीला जाताना आपल्याला दिसून आला आहे. आणि हे एवढं रिअलिस्टिक आहे, इथे आपण माहिती बघू शकता, हे एवढं रिअलिस्टिक आहे की खरोखर आपण त्या कालखंडात आलो आहे की काय असं आपल्याला वाटून येतं किंवा वाटलं जातं. आणि मग श्रावणबाळाच्या पुढे आपण एकदा आलो की इथे आपल्याला संत रविदास दिसतात, जे चप्पल शिवतात आणि पाठीमागे आपल्या शेंडीला आईवडिलांचा पाळणा बांधून त्यांना झुलवताना दिसत आहेत. आणि हे देखील एकदम रिअलिस्टिक चित्र आहे. थोडं पुढं आल्यानंतर भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करताना दिसत आहेत आणि ज्यांच्यासाठी विठुराया स्वतः विटेवर उभा राहिलेला पाहायला मिळतोय. आणि थोडं पुढं आल्यानंतर इथे नामदेवांचा बालहट्ट दाखवला गेला आहे, ज्यांच्यासाठी विठुराया स्वतः अधिष्ठानातून प्रकट होऊन त्यांचा नैवेद्य खाताना आपल्याला पाहायला मिळतो किंवा भक्षण करताना पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर संत जनाबाईंच्या जात्यावर ओव्या गाताना आणि दळण दळताना विठुराया दाखवला आहे. आणि पुढे मग ज्ञानोबा रुसून आपल्या झोपडीमध्ये बसलेत आणि त्यांना झोपडीचा दरवाजा उघडण्याची विनंती मुक्ताई करताना दाखवलेली आहे. इथे हे साधू महाराज
ध्यानाला बसलेले आहेत, ध्यानस्थ झालेले पाहायला मिळत आहेत. आणि मग पुढं आल्यानंतर ज्ञानोबांनी कशा प्रकारे चांगदेवाचं गर्वहरण केलं, म्हणजे त्या काळातला सर्वात ताकदवान माणूस म्हणून चांगदेवाला ओळखलं जायचं. आणि असं असताना त्या चांगदेवाचं गर्वहरण ज्ञानोबांनी केलेलं दाखवलंय. इथे ही भूतदया नष्ट केलेली पाहायला मिळाली. संत एकनाथांनी जी गंगा आणली होती ती गंगा गाढवाच्या मुखात टाकून गाढवाला जीवनदान दिलं आणि प्राणीमात्रांवर दया करा असा संदेश संत साहित्यातून दिलेला दाखवला गेलाय. आणि त्याच्याच बाजूला जेव्हा आपण पुढं पाहतो तेव्हा संत नामदेवांनी अस्पृश्यता नकारत एका गरीब मुलाला आपल्या कुशीत घेतलेलं किंवा कडीवर घेतलेलं पाहायला मिळतं. इथे संत गोरा कुंभाराची मडकी घडवताना विठुराया आणि त्याच्या अंगण्यात तुळशीला पाणी घालताना रुक्मिणी दाखवलेली आहे. आणि इथे पुढं हा भक्तीचा मळा दाखवला आहे, जिथे संत सावता माळी स्वतः आपल्या मळ्यामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये बसून प्रभू विठ्ठलाचं प्रवचन करताना किंवा अभंग गाताना दिसतोय. आणि विठुराया स्वतः त्याच्या शेतामध्ये प्रकट झालेला दाखवला गेलाय, ज्यात तो कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हा प्रसंग आपण ऐकला असेल. आणि ते एकंदरीत चित्रण या प्रसंगातून केलेलं पाहायला मिळते. हा बैल देखील एक समोर पाहायला मिळतोय. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकोबा यांची भेट दाखवलेली आहे, जिथं तुकोबांकडून महाराजांनी उपदेश घेतले आणि त्याच्यानंतर तुकोबांनी महाराजांना पुढील वाटचालीसाठी योगदान दिलं किंवा मार्गदर्शन केलेलं पाहायला मिळतं. आणि मग थोडं पुढं आल्यानंतर जेव्हा आपण संत सखू पाहतो, जी परपुरुषाचा आपल्याला स्पर्श होऊ नये यासाठी परमेश्वराला पती मानून त्याच्या चरणी आपले प्राण त्यागताना दिसते. इथे हे शेगावीचे योगी गजानन महाराज ज्यांनी चमत्कार करून संबंध मानवतेला एक संदेश दिला किंवा आपलं अस्तित्व प्रकट केलेलं पाहायला मिळतं. आणि मग थोडं पुढं आल्यानंतर स्वामी समर्थ वारुळातून प्रकट झालेले पाहायला मिळत आहेत, ज्यांच्याकडं बघून प्रत्येक जणांना स्वामी समर्थांची किमया लक्षात आलेली आहे. इथे साईबाबा खिचडी बनवताना दिसत आहेत, स्वतः त्या भांड्यामध्ये हात घालून खिचडी बनवत आहेत. हा एक साईबाबांचा पुढचा प्रसंग आहे जो संत दर्शन या म्युझियममधून दिला गेला आहे. त्याच्यानंतर हा एक देखील साईबाबांचाच प्रसंग आहे. असे 2-3 प्रसंग साईबाबांचे आहेत. आणि मग जेव्हा आपण यात पुढे जातो तेव्हा खरोखर अखंड कलियुगाचा भार आपल्या खांद्यावर घेऊन संत साहित्य किंवा संत परंपरा कशी निर्माण केली आणि त्यातून निर्माण झालेल्या वारकरी संप्रदायाला आपल्या खांद्यावर घेऊन विठुराया त्यांची पालखी काढताना पाहायला मिळालं. मग थोडं पुढं आल्यानंतर इथून ही गुहा जी आहे ती गुहा समाप्तीकडे येते, परंतु पुढे देखील अजून भरपूर काही आहे. इथे कोरीव चित्र पाहायला मिळत आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे संत दाखवले गेलेले आहेत आणि ज्यातून सर्व धर्म समभावाची भावना किंवा उपदेश किंवा जो संदेश आहे तो संदेश या संत दर्शन म्युझियममधून दिला आहे. आणि मग इथून पुढं आल्यानंतर श्रीकृष्णांच्या गायी म्हशी इथे दाखवल्या गेल्यात. त्याच्यानंतर इथे देखील सर्व धर्म समभावाची भावना दाखवत इथे देखील भरपूर संतांचे किंवा जर पाहिलं तर वर्धमान महावीर असतील, भगवान गौतम बुद्ध असतील, येशू ख्रिस्त असतील किंवा आणखी ज्या ज्या जातीतले ज्या ज्या धर्मातले संत आहेत त्या प्रत्येक संताचं चित्रण आणि धर्मगुरूंचं चित्रण वर्णित केलेलं आहे. इथे ही भारताची लोककला किंवा प्राचीन भारताची संस्कृती आपल्याला पाहायला मिळालेली दिसते किंवा जुन्या देवी देवतांचे चित्रण इथं पाहायला मिळतं. हे देखील संत दर्शन या म्युझियममध्ये थोडं पुढं येत असताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत या म्युझियममध्ये भरपूर गोष्टी आहेत आणि संबंध भारताची प्राचीन कालापासून आधुनिक कालापर्यंत सर्व संस्कृती जी आहे, परंपरा जी आहे, ही संत दर्शन या म्युझियममधून पाहायला मिळते. मग तिथून पुढं आल्यानंतर राधाकृष्णांची रासलीला दाखवली, त्यानंतर संत सत्य साईबाबा दाखवले गेले. त्याच्यानंतर जर पाहिलं तर इथून ह्या गुहेचा शेवट होतो, तिथे हा एक छोटासा धबधबा दाखवला गेलेला आहे, जो देखील एक आर्टिफिशियल धबधबा आहे, तयार केलेला धबधबा आहे, ज्याचं पाणी पुन्हा एकदा रियूज होत राहत आहे. म्हणजे इथे पाण्याचा अपव्यय होत आहे असं देखील नाही आहे. आणि हा देखील एक छोटा धबधबा आहे. आणि त्यानंतर हे काही कार्टून्स दाखवलेले आहेत जे आजकालची लहान मुलं बघताना आपल्याला दिसतात. त्यानंतर ही एक मोठी गोगलगाय बनवलेली पाहायला मिळते. आणि हा एक भला मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा ही मूर्ती आहे, ती मूर्ती तिथे पाहायला मिळते. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी इथून एक्झिट केलं, बाहेर आलो. आपल्यासोबत आमच्या कॉलेजची टॉपर तरुणाताई आहे. आणि तरुणाताई, तुला काय वाटतंय आता इथं आपण आलो होतो त्याच्याबद्दल? संत परंपरा संपूर्ण महाराष्ट्राची पाहायला मिळते. त्याचबरोबर खूप छान वातावरण आहे. सर्वांनी इथे भेट दिलं तर चांगलं आहे बघण्यासाठी. नक्कीच सर्वांनी इथं भेट द्या. आता प्रत्येकाकडून मेसेज येतोय. आता मंदिर आहे, त्या मंदिरात आपण जाणार आहोत. अगदी भव्य दिव्य असं विठ्ठल रखुमाई
माझ्यासोबत सर आहेत आणि सर आपण संपूर्ण संत साहित्य किंवा महाराष्ट्राची संपूर्ण संत परंपरा या संत दर्शन या म्युझियममधून दाखवलेली आहे. कारण 16व्या शतकामध्ये महाराष्ट्रात अशी एक चळवळ सुरू झाली. त्या चळवळीचं आध्यात्मिक क्षेत्र जरी देहू पैठण किंवा आळंदी असलं तरी कार्यक्षेत्र हे प्रत्येक माणसाचं हृदय होतं. आणि त्यातून जी ही चळवळ सुरू झाली त्या चळवळीतून एकंदरीत कशा प्रकारे महाराष्ट्राला पुढे जाऊन विकसित केलं गेलं किंवा संत साहित्य असेल, वारकरी संप्रदाय असेल, याच्यामुळं महाराष्ट्राचा कसा उद्धार झाला या प्रत्येक गोष्टीची जाणीव या संत दर्शन म्युझियममधून होते. म्हणजे संत साहित्यामध्ये घडलेल्या प्रत्येक प्रसंगाचं इत्थंभूत वर्णन या संत दर्शन या म्युझियममधून आपल्याला केलेलं पाहायला मिळतंय. तर मी इथे आलोय, अजून भरपूर काय काय आहे, परंतु इथं आल्यानंतरच मन भरून गेलं की एवढं काय काय आपण पाहिलंय. आणि संत साहित्याचा एकंदरीत अभ्यास जर करायचा असेल तर दुसरीकडे कुठं न जाता आपण संत दर्शन या ठिकाणी आलो तर सर्व संतांची पुरेपूर माहिती आपल्याला मिळते. आणि मग महाराष्ट्राच्या जडणघडणीत जी वाटचाल संत साहित्यानं केलेली आहे, तर संत मंडळींनी केलेली आहे, जी सर्व धर्म समभावाची आणि जातीभेदाची जी रूढी होती आपल्या समाजामध्ये ती मोडून काढण्याचं काम ज्या संत साहित्यानं केलेलं आहे, त्या संत साहित्याची पुरेपूर जाणीव या संत दर्शन म्युझियममधून केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर तुम्ही सर्वांनी एकदा नक्की संत दर्शन या ठिकाणी या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर काय माझं चुकत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त व्ह्यूज किंवा लाईक्स वाढवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून करा.